हाय, मी सौरभ शिंदे फ्रॉम एस आर क्लासेस. आज आपण एस वाय बी कॉमचं सेकंड व्हिडिओ बनवतोय. बघा, तुम्ही फर्स्ट व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, आपण पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश हा टॉपिक चालू केला होता. त्यामध्ये आपण टाईप्स ऑफ लायबिलिटीज पाहिल्या होत्या. ठीक आहे, तुम्हाला नक्कीच समजलं असतील. जर काही डाऊट्स असेल तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ठीक आहे, आज आपण जे पाहणार आहे ते पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश या टॉपिकमधला जो सेकंड महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे एक्सेस कॅपिटल. लक्षात घ्या. ठीक आहे, एक्सेस कॅपिटल आज आपण पाहणार आहे. बघा, एक्सेस कॅपिटल कसं म्हणजे फाइंड आउट करा. तुम्हाला जे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम एक्झाममध्ये पडणार आहेत त्यामध्ये फर्स्ट आणि महत्त्वाचा पार्ट आहे एक्सेस कॅपिटल. ठीक आहे, म्हणजे हे एक्सेस कॅपिटल म्हणजे काय ते पहिलं आपण समजून घेऊ. बा कसं असतं की ज्यावेळी बघा तीन पार्टनर्सचा रेशो वेगवेगळे असतात. प्रत्येक समजा तुमचे पार्टनरशिप असेल, तीन पार्टनर्स असतील, तर प्रत्येकाचा PSR जो प्रॉफिट शेअरिंग रेशो हा वेगवेगळा असतो. ठीक आहे, त्याचं कॅपिटल बॅलन्सही वेगवेगळे असतात. मग आता अशावेळी कुणाला पहिले म्हणजे समजा तुम्ही जर एक्झाम्पल आता इथे बघता तुम्हाला बोर्डवर दिसतं बघा, एक्झाम्पल ABC असे तीन पार्टनर्स आहेत बघा. ठीक आहे, तुम्हाला दिसतं ना ABC हे तीन पार्टनर्स आहेत आणि त्यांचा जो रेशो आहे तो बघा 3:1 तुम्हाला दिला आहे. ठीक आहे, आणि त्याचे कॅपिटल बॅलन्स तुम्हाला दिले आहेत 60,000, 40,000 आणि 30,000. मग अशा वेळी आपण पार्टनर्सना कसे पैसे द्यायचे, म्हणजे कुणाला पहिले पैसे द्यायचे, कोणाचं एक्सेस कॅपिटल आहे हे फाइंड आउट करावं लागतं. म्हणजे जे काही हे बॅलन्स आहेत 60,000, 40,000, 30,000 ह्यापैकी कुठच्या पार्टनर्सना प्रेफर करायचं म्हणजे पहिले पैसे द्यायचे. हे कसं काढायचं ते आपण आज बघूया. ठीक आहे, बघा तुम्हाला दिसतंय बघा डिस्प्लेवरती प्रॉब्लेम दिसतोय बघा. ABC तीन पार्टनर्स आहेत 3:2:1 असा त्यांचा रेशो आहे. त्यांचे कॅपिटल बॅलन्स आहेत 60,000, 48,000 आणि 30,000 असे त्यांचे बॅलन्स तुम्हाला दिले. ठीक आहे, आता काय करायचं, फर्स्टली काय करायचं, त्यांचं कॅपिटल बॅलन्स इथे लिहून घ्यायचं. हां, कॉलम कसे असेल बघा, स्टेटमेंट शोविंग एक्सेस कॅपिटल असं वरती हेडिंग लिहा. त्यानंतर पर्टिक्युलर पार्टनरची नावं ABC तीन पार्टनरची नावं इथे लिहा. ठीक आहे, पहिलं काय करूया आपण, कॅपिटल बॅलन्स इथे मी लिहून घेतो बघा. कॅपिटल बॅलन्स, मग कॅपिटल बॅलन्स आहे 60,000, 60,000, देन 48,000, देन 30,000 असं तिघांचे आपण काय केलं, बॅलन्स लिहून घेतले. समजलं, खूप इझी आहे, लक्षात घ्या, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, त्यानंतर काय करायचं, कॅपिटल बॅलन्स नंतर PSR लिहायचं त्यांचा, PSR प्रॉफिट शेअरिंग रेशो. ठीक आहे, बाकी इथे काही रिझर्व वगैरे काहीच दिलं नाही, त्यामुळे पुढच्या प्रॉब्लेममध्ये आपण बघूया कसं रिझर्व वगैरे दिलं असेल तर काय करायचं. नंतर PSR लिहून घ्यायचा. प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 3:1 इथे मिळतो 3:1. PSR लिहून घेतला. समजलं इथपर्यंत. त्यानंतर बघा PSR लिहून झाला की पुढे युनिट व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे, युनिट व्हॅल्यू. ठीक आहे, युनिट व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, पण खूप इझी आहे. हे जे काय तुमचं कॅपिटल आहे PSR ने डिवाइड करायचं. समजलं, इथे मी इथे लिहितो बघा, कॅपिटल बॅलन्स डिवायडेड बाय PSR फॉर्म्युला इथे लिहितो बघा. ठीक आहे, बघा 60,000 भागिले 3 केला, 60,000 आपण 3 केला तर किती येणार 20,000. इथे लिहून घेतो मी बघा 20,000. 48,000 आपण 2 जर तुम्ही केला तर 24,000 येईल बघा. ठीक आहे, आणि 30,000 आपण 1 केलं तर 30,000 येईल. तसं आता म्हटलं तसं आपण लिहून घेतलं. ठीक आहे, PSR झालं. त्यानंतर युनिट व्हॅल्यू झाली. आता युनिट व्हॅल्यू तुमची झाली त्यानंतर आपण काय करतो तर प्रपोर्शनल कॅपिटल काढतो. हां, काय करतो आपण, लक्षात घ्या, प्रपोर्शनल कॅपिटल. प्रपोर्शनल कॅपिटल म्हणजे काय लक्षात घ्या बघा, प्रपोर्शनल कॅपिटल हां म्हणजे ह्याचं जे काय याच्यामध्ये सगळ्यात बघा, हे जे तीन बॅलन्स आहेत 1, 2, 3 ह्यामध्ये सगळ्यात कमी बॅलन्स कोणाचा तो बघायचा. असा कोणाचा तुम्हाला कमी बॅलन्स दिसतो म्हणजे जे की युनिट व्हॅल्यू ती सगळ्यात कमी कोणाची ती बघायची. ठीक आहे, तर तुम्ही व्यवस्थित बघलं तर बघा हे 20,000 कमी आहे, म्हणजे A ची सगळ्यात व्हॅल्यू कमी दिसते. ठीक आहे, मग ती तुमची बेस कॅपिटल म्हणायची. ठीक आहे, आणि त्याने पुन्हा PSR ला इंटू करायचं. बघा पुन्हा एकदा बघा, हे तिन्ही बॅलन्स बघायची. कसं, युनिट व्हॅल्यूचे तिन्ही बॅलन्स बघायचे, त्यामध्ये सगळ्यात लहान व्हॅल्यू असेल ती चूज करायची. इथे 20,000 आहे कारण 24,000 30,000 20पेक्षा मोठी आहे. ठीक आहे, मग 20,000 इंटू 3 करा, किती येईल मला सांगा, इथे 60,000. पुन्हा 20,000 इंटू 2 करा, किती येईल 40,000. आणि 20,000 इंटू 1 करा, किती येईल 20,000. प्लीज व्यवस्थित समजून घ्या कसं काढलं. ठीक आहे, ते बघा ब्रॅकेटमध्ये त्याचा फॉर्म्युला येतो. फॉर्म्युला म्हणजे काय की जे काय बेस कॅपिटल आहे बघा, इथे तो बेस कॅपिटल म्हणजे समजलं ना, हे सगळ्यात कमी ह्याच्यामधलं. हां, म्हणजे युनिट व्हॅल्यू इंटू काय करायचं PSR. ठीक आहे, असं ते येतं. समजलं, 20,000 इंटू 3 60, 20,000 इंटू 2 40, 20,000 इंटू 1 20,000. ठीक आहे, पुन्हा इथे क्लोज करून घ्यायचं. हां, व्यवस्थित बघा, खूप इझी आहे, लक्षात घ्या, व्यवस्थित लक्ष द्या. त्यानंतर काय करायचं, जे तुमचं कॅपिटल बॅलन्स आहे ना त्यामधून प्रपोर्शनल कॅपिटल मायनस करायचं. ठीक आहे, बघा 60,000 मायनस 60,000 मिळेल बरोबर. 48,000 इंटू 48,000 मायनस 48,000, 30,000 मायनस 20,000 10,000. समजलं का इथपर्यंत सगळ्यांना कसं काढलं आपण. आता हे जे तुम्हाला मिळाले तर आपण एक्सेस कॅपिटल असं नाव देणार. काय नाव देणार ह्याला, एक्सेस कॅपिटल.
ठीक आहे, एक्सेस कॅपिटल आपल्याला इथे मिळालं. आता कसं आहे तरी पण इथे बघा 2 बॅलन्स मिळाले. हां, मग अशा वेळी आपल्याला एकाचा बॅलन्स पाहिजे, ए बी किंवा सी दोघे तिघापैकी एकाचा बॅलन्स आला पाहिजे. आणि पुन्हा सेम स्टेप फॉलो करायची, पुन्हा PSR लिहायचं, ही स्टेप पुन्हा फॉलो करायची, पुन्हा PSR प्रॉफिट शेअरिंग रेशो लिहायचं. आता हे तर लिहिलं आहे, ह्याचं काय आहे 2:1 इथे लिहून घेतला. ठीक आहे, पुन्हा सेम स्टेप, युनिट व्हॅल्यू फाइंड आउट करा. युनिट व्हॅल्यू कशी फाइंड आउट करतो बघा आपण इथे काय कॅपिटल बॅलन्स अपॉन PSR, कॅपिटल बॅलन्स अपॉन PSR 8,000 भागिले 2 4,000. ठीक आहे, पुन्हा 10,000 भागिले 1 10,000. समजते. पुन्हा इथे आपण काय करूया हे सॉरी हां इथपर्यंत आलं. त्यानंतर पुढे काय करतो आपण प्रपोर्शनेट कॅपिटल काढतो. पुन्हा इथे लिहितो मी हां प्रपोर्शनेट कॅपिटल. ठीक आहे, प्रपोर्शनेट कॅपिटलचं मला तुम्ही सांगा कसं फाइंड आउट केलं होतं आपण. बेस कॅपिटल म्हणजे सगळ्यात कमी व्हॅल्यू पाहिजे होती ना, ह्या दोघांतली कमी व्हॅल्यू कोणती आहे, नक्कीच 4,000 आहे. म्हणजे बेस कॅपिटल 4,000 मिळालं. मग 4,000 इंटू 8,000, 4,000 इंटू 1 4,000. समजतं ना. आता इथे क्लोज करा. 8,000 मायनस 8,000 नील आणि 10,000 मायनस 4,000 6,000. म्हणजे हे तुम्हाला बघा लास्टला 6,000ची जी तुम्हाला अमाऊंट मिळते. तर अल्टिमेट लक्षात घ्या, त्याला काय म्हणायचं तर अल्टिमेट एक्सेस कॅपिटल. ठीक आहे, अल्टिमेट एक्सेस कॅपिटल हे आपलं लास्ट आन्सर आलं. समजलं कसं सॉल्व केलं. व्यवस्थित बघा हा व्हिडिओ, व्यवस्थित शांतपणे बघा, व्यवस्थित सॉल्व करा. खूप महत्त्वाचं आहे बघा, समजायला खूप इझी आहे, फक्त हे कसं फाइंड आउट केलं हे तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे, व्यवस्थित सॉल्व करून घ्या. जे काही डाऊट्स असतील ते तुम्ही मला नक्की विचारा. ठीक आहे, थँक्यू.